मुंबईमधनं जेव्हा गावाला येते तेव्हा लोक विचारतात की काय गं गावाला चाललीस का? आणि गावातनं जेव्हा मुंबईला जाते तेव्हा विचारतात काय गो गावसून काय आणलंस? कोकणामध्ये महत्त्वाचे आत्ताच्या मधल्या ज्या दोनच गोष्टी आहेत ते आंबे आणि 12ही महिने मिळणारे काजू. सो मला बरीच जणं म्हणतात की काजू आण आमच्यासाठी. तर आज माझ्या घरापासून थोडंसं जवळच असलेलं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी काजूच्या बिया फोडल्या जातात. काजूची फॅक्टरी आहे. तर मी जाताना इकडनं काजू घेऊन जाणार आहे. तर आता माझी बहीण मला त्या काजूच्या फॅक्टरीमध्ये घेऊन जाते. तर तुम्हालाही तिथे गेल्यानंतर दाखवते की काजू कसे फोडले जातात, म्हणजे काजूच्या बीमधनं ते काजू कसे फोडले जातात, त्यांच्याकडनं काजू कुठून येतात, मग ते साईजचं सॉर्टिंग म्हणजे लहान साईज, मीडियम साईज आणि मोठी साईज असं सॉर्टिंग कशा पद्धतीने करतात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. चला तर मग जाते मी वरवडे या ठिकाणी, ज्या ठिकाणी ती फॅक्टरी आहे. रस्त्यावरनं असंच निघालेलो पुढे पुढे तर सापडली काय तर करवंद. झाडावरनं अशी करवंद खाण्याची मजा ही काही औरच. तुम्ही बघू शकता किती सारी करवंद या झाडाला लगडलेली आहेत. मी आता करवंद नुसती टपाटप काढते आणि खाते. जेव्हा तुम्हाला भरपूर करवंद गोळा करायचे असतात ना, तर करवंदाच्या झाडाच्या बाजूला असं एक झाड असतं जिथे अशी भली मोठी पानं असतात. हे पानांचे असे फक्त द्रोण करायचे. हे करवंदाचं जे झाड आहे ना, त्याला जे मोठे काटे असतात ते काटे असे ह्याच्यात टोपायचे. हे अशा प्रकारे हा झाला तुमचा द्रोण. ह्या द्रोणमध्ये आपण भरपूर सारी करवंद कलेक्ट करायची आणि नंतर आरामात बसून खायची. पण करवंद ही अशीच झाडावरनं तोडून खाण्याची मजा आहे ना, ती धुवून वगैरे खाण्यामध्ये काहीच मजा नाही. तर मी आता ह्या द्रोण जो बनवलेला आहे ना, ह्या द्रोणामध्ये पुन्हा जे माझं लहानपण आहे, बालपण आहे ना, ते एन्जॉय करते. तर ह्या द्रोणामध्ये मी बघा केवढी सारी करवंद घेतलेली आहेत. आता गाडीवर बसून ही करवंद मी एन्जॉय करणार आहे. तर आपण आता चाललोय वक्रतुंड कॅशू फॅक्टरीची तेली आळीमध्ये आहे. मी आता आलेली आहे वक्रतुंड काजू फॅक्टरीमध्ये. तर आज तुम्हाला मी दाखवते ही काजू फॅक्टरी. इथे यांनी ह्या ज्या गोणत्या भरून दिसत आहेत ना तुम्हाला, ही त्यांनी 120 ते 140 ह्या रेटने ह्या काजू बिया विकत घेतलेल्या आहेत. हे बघा, ह्या आहेत काजू बिया. ह्यांनी इथे गोणतीमध्ये ह्या अशा सगळ्या ठेवलेल्या आहेत. ह्यांच्याकडे जे स्वतःचे त्यांचे जे शेतीचे कोपरे आहेत, ते उन्हाळ्यात शेती न केल्यामुळे ते कोपरे तसेच असतात. त्या कोपऱ्यांमध्ये ते हे सर्व काजू बिया ह्या सुकवत घालतात आणि यांना 3 उन्हं दाखवल्यानंतर जेव्हा त्या काजू बिया सुकतात तेव्हा त्या पुन्हा गोणत्यात भरून यांच्या आतल्या बाजूला त्यांचा स्टोअर रूम आहे, त्या स्टोअर रूममध्ये ते स्टोअर करून ठेवतात. ऊन दाखवण्याचं खरं कारण असं आहे की त्या वर्षभर टिकाव्यात, हा त्यामागचा उद्देश आहे.
ही आहे त्या बॉयलरची भट्टी. इथे ह्या भट्टीमध्ये हा कोळसा घातला जातो इथून आणि ह्याला इथे आग पेटवली जाते. हे बघा, ही आहे ती भट्टी. ह्या पाईपमधनं ह्याला टेम्परेचर सेट केलं जातं आणि स्टीममधनं जो तुम्हाला आता मी हा जो बॉयलर दाखवला हा गरम होतो. मग त्या काजू बिया भाजल्या जातात. इथून ह्या काजू बिया ह्या बॉयलरमधनं भाजल्यावर ह्या अशा पद्धतीत बाहेर पडतात. पूर्ण 1 दिवस थंड करण्यासाठी ठेवल्या जातात, कारण ह्या प्रचंड गरम असतात. त्याची हीटच एवढी असते की त्या तुम्ही हात लावलात तरी तुम्हाला हाताला चटू शकतो. ही प्रोसेस झाल्यानंतर ह्या काजू बिया फोडण्यासाठी येतात. तुम्हाला इथे ही मशीन दिसत असेल. इथे वरच्या बाजूला हे भाजलेले काजू टाकले आहेत आणि हळूहळू हे खाली जातात आणि हे अशा पद्धतीत इथे फोडून काजूची जी सालं आहेत आणि काजू हा अशा पद्धतीत बाहेर पडला जातो. हे बघा, ही बी फुटलेली आहे आणि हा काजू बाहेर पडलेला आहे. इथे तेल आणि ही जी राख आहे ती हाताला लावली जाते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात डिंक असतो. तर ह्या ताई हे सगळे हातात पिशव्या घालून मग हे काजूची बी आणि काजूचं टरफल हे सर्व वेगळं करतात. हे बघा, आणि ही जी टरफलं आहे ती वेगळी केली जातात आणि इथे हा काजू टाकला जातो. ही आहे भट्टी. ही इलेक्ट्रिक भट्टी आहे. इथे टेम्परेचरवरती हे असे जे स्लॉट्स आहेत, ह्या स्लॉटमध्ये आता हा कालच त्यांनी लावलेले आहे ही भट्टी, त्यामुळे अजूनही वाफ येते याच्यातनं. प्रचंड गरम आहे. हा काजू इथे भाजलेला आहे. हे बघा, हा काजू भाजला गेलेला आहे. ज्यांना भाजके काजू हवे असतात ते अशा पद्धती त्यांना देतात. त्याचंसुद्धा सॉर्टिंग होतं, लहान साईज, मीडियम साईज आणि मोठी साईज. आपण जे बाजारात पॉलिशवाले काजू विकत घेतो ते पॉलिशवाले काजू हे सुद्धा पॉलिश करण्यासाठी एक प्रोसेस असते. सालवाले काजू प्रथमतः या मशीनमध्ये टाकले जातात. हे असं मशीन फिरतं आणि इथे हे साल वेगळं होतं आणि ह्या बाजूला हे काजू वेगळे होतात. पॉलिश करण्याची पद्धत अशी आहे की यांच्याकडे एक मॉइश्चर रूम आहे. त्या मॉइश्चर रूममध्ये हे काजू ठेवले जातात, ज्यामुळे ह्या काजूला हलकासा ओलसरपणा येतो आणि त्यानंतर ह्या मशीनमध्ये हे घातले जातात. साल वेगळे आणि काजू वेगळे. तुम्ही आणि आम्ही जे बाजारात पॉलिशवाले काजू आपण जे मागतो, पॉलिश केलेले काजू हे अशा पद्धतीत असतात. त्यामुळे आपल्याला काजूला जी तुकतुकी म्हणजे जी ग्लेज दिसते, ती ग्लेज जी आहे ती ह्याच गोष्टीमुळे येते की ज्यामध्ये त्याच्यावरती थोडंसं पाणी स्प्रिंकल केलं जातं आणि त्यानंतर हे त्यातली सालं आणि काजू हा वेगळा केला जातो. ह्या ताई बघा इथे ह्या काजू वेगळे करतायत पॉलिश केलेले. हे आहेत सोललेले काजू. हे काजू अतिशय नरम आहेत. हे भट्टीत टाकल्यानंतर ते भाजले जातात आणि कडक होतात. मी आत्ताच तुम्हाला सालवाला काजू दाखवला आणि हे आहेत बिना सालवाले काजू. ह्याच्यातसुद्धा सॉर्टिंग केलं जातं, मीडियम साईज, छोटी साईज आणि मोठी साईज. भाजल्यानंतर 1 रात्र असेच भट्टीमध्ये ठेवले जातात थंड होण्यासाठी आणि त्यानंतरच त्या काजूचं सॉर्टिंग होतं. इथे हे सर्व सॉर्टिंग केलेले काजू आहेत. हे पॉलिश केलेले आहेत. हे पाकळी काजू आहेत. हे तुकडा काजू आहेत. हे बघा, आणि हे सुद्धा पाकळी आणि तुकडा असे मिक्स आहेत. हे अशा पद्धतीत इथे सॉर्टिंग केलं जातं. नंतर ह्याचं पॅकिंग केलं जातं आणि डिस्ट्रीब्युशनसाठी होलसेल आणि रिटेल मार्केटमध्ये ते रेडी असतात. तर आता मी तुम्हाला दाखवते त्यांचे सॉर्टिंग केलेले आणि पॅकिंग केलेले काजूच्या पिशव्या. हे आत्ताच याने इथे पॅकिंग केलेली आहे. इथे ही आहेत वक्रतुंड काजू
जिथे मी आत्ता आलेली आहे त्याने आत्ताच हा फ्रेश काजू भरलेला आहे. आत्ताच त्यांची पॅकेजिंग झालेली आहे. हे बघा. हा आहे पाकळी काजू. इथे ह्या ताई आपल्याला काजूंची कशी पॅकिंग केली जाते हे आपल्याला दाखवत आहेत आणि ह्या 200 ग्रॅमच्या पिशव्या भरल्या जात आहेत व त्याचं सीलिंगसुद्धा ते आपल्याला इथे दाखवत आहेत. मी तुम्हाला आता दाखवते ह्यांचं एक्झॅक्ट पॅकिंग. ह्यांच्या नावाचं हे बघा. हे अशा पद्धतीत ह्यांचं पॅकिंग आहे. हे फ्लेवर्ड काजू आहेत. हे असे बॉक्समध्ये डब्यात भरलेले आहेत. ह्याच्यामध्ये एकूण 12 फ्लेवर आहेत. कोणते कोणते फ्लेवर आहेत ह्याच्यात? सॉल्टेड काजू, मसाला काजू, ब्लॅक पेपर, ग्रीन चिली, चाट मसाला, मंचुरियन, चिली गार्लिक, शेजवान, पुदिना, टोमॅटो, क्रीम अँड ओनियन आणि कुरकुरी. आणि ते मिक्स फ्लेवर आहेत सगळे. हे अशा प्रकारचे 12 मिक्स फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर हा जो आहे हे आहे सॉल्टेड काजू. ह्याची काय किंमत आहे? त्याची 200 रुपये. 200 रुपये. सगळे 200 रुपयाचे. आणि हा आहे मसाला काजू. ह्याची पण किंमत आहे 200 रुपये. आता हा आहे पाकळी काजू. साईज पण तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ह्याची. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 700 ते 750. अच्छा. हे आहेत सालवाले काजू. ह्याची काय किंमत आहे? हा पण 700 ते 750 रुपयाने बाहेर विकला जातो. अच्छा. हे आहे तुकडा काजू. पण हे तुकडा म्हणजे हा पूर्ण बघू शकता तुम्ही. इथे काही ठिकाणी असे छोटे छोटे तुकडे केले जातात. अशा पद्धतीत हे नाही आहेत. हे असे व्यवस्थित मोठेच म्हटले तरी हरकत नाही. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 650 रुपये. अच्छा. हा आहे अख्खा काजू. हा मीडियम साईज आहे ही. या मीडियम साईजची किंमत आहे 850 रुपये. 850 रुपये. हा आहे सालवाले काजू. हा मोठा सालवाला काजू आहे आणि ह्याची किंमत आहे 800 रुपये. 800 रुपये. हा सुद्धा पॉलिशवाले हा आहे काजू आणि हाही सुद्धा सर्वात मोठी साईज आहे 900 आणि हा 900 रुपये आहे. हे सर्व मी आत्ता जे तुम्हाला सांगितले हा किलोचा रेट आहे आणि हे पाव किलोची ही पॅकेजिंग आहे. सगळे मोठे. आणि हा आहे हे मोठे आहेत. हे अर्धा किलोचं पॅकेजिंग आहे. ह्याचा पण तुम्हाला मी रेट सांगते. हे 1000 ते 1200 रुपये. 1000 ते 1200 रुपये किलोचा भाव आहे हा. आणि हा सर्वात मोठ्या साईजचा काजू आहे. ह्याची तुम्ही साईज बघू शकता. मोठी साईज आहे याची. हा आहे मीडियम साईजचा. हे कसा किलो आहे? तो 800 रुपये. 800 रुपये किलो. हा आहे सालवाला. ह्याची काय किंमत आहे? सालवाला 700 रुपये किलो. 700 रुपये किलो. आणि हे आहेत पाकळी. पाकळी काजू पण तुम्ही बघू शकता. प्रचंड मोठा आहे. माझ्या मते हे जे आपण हा जो मोठा काजू जो बघितला आहे ना हा पॉलिशवाले त्याच्यातलाच हा आहे. आणि ह्याची साईज पण बघा मोठी आहे. ह्याची काय किंमत आहे? 800 ते 850 रुपये. 800 ते 850 रुपये. अच्छा. तसेच यांच्याकडे हे गणेशचं कोकम सिरप. ह्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे. हे माझ्या मते हा 1 लिटरचा आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला जर छोटी टेस्टिंगसाठी सुद्धा घेऊन जायची असेल तर तीही तुम्ही घेऊन जाऊ शकता. ॲज वेल ॲज ह्यांच्याकडे कोकमाचं आगळसुद्धा आहे. म्हणजे काही वेळेला असं होतं आपल्याकडची जी कोकमं सोलं जी आहेत ती जुनी होतात ज्यामुळे आपल्याकडे सोलकडीला रंग येत नाही. पण ह्या आगळला इथे बघा इथेच तुम्हाला दिसत असेल एवढा सुंदर रंग येतो. मी सुद्धा यांच्याचकडनं कोकमाचा आगळ घेऊन जाते. मी तुम्हाला इकडचा एक्झॅक्ट ॲड्रेस सांगते. हे आहे राजेश विजय कोदे यांची ही फॅक्टरी आहे. ह्यांच्याकडे काजू बी खरेदी आणि विक्री केली जाते. त्याचप्रमाणे ह्यांच्याकडे काजू मोदक, कोकम सरबत, काजूगर हे सर्व गोष्टी मिळतात. एक्झॅक्ट ॲड्रेस आहे यांचा मुक्काम पोस्ट वरवडे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा पत्ता व फोन नंबर टाकलेला आहे. तरी आपणास कोणालाही काजू हवे असल्यास आपण नक्की यांच्याशी संपर्क साधावा. माझी काजू फॅक्टरी व्हिजिट झालेली आहे. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सर्व प्रकारची माहिती दिलेली आहे. म्हणजे काजू बी कुठून येते, काजू बीपासून काजूगर कसा बनला जातो वगैरे सर्व.
चला तर मग तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बाय, टेक केअर.